नमस्कार मंडळी. आज आपण उपवासासाठी खास मस्त साबुदाण्याचे वडे आणि त्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवणार आहोत. पाहू शकता आपण मस्त असे खमंग साबुदाण्याचे वडे बनवलेले आहेत. अजिबात चिवट न होणारे आणि नरम न पडणारे मस्त असे खमंग असे साबुदाण्याचे वडे बनवलेले आहेत. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला आपण बघा साबुदाण्याच्या वड्याबरोबर खाण्यासाठी चटणी जी बनवली आहे ती करणार. बघा भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे अर्धा वाटी. चवीनुसार त्यामध्ये मीठ घेतलेलं आहे आणि अर्धा लिंबाचा त्यामध्ये मी रस घालून घेतलेला आहे. दही असेल तर ताजं दही तुम्ही नक्की घाला आणि थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि याची छान अशी स्मूथ अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे. बघा याची छान अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण आता तडका बनवून घेऊया. बघा तडका पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये बघा तेल घातलेलं आहे, जिरं घातलेलं आहे, कढीपत्ता घातलेला आहे आणि लाल तिखट घातलेला आहे. तुम्ही यामध्ये हिरव्या मिरच्या सुद्धा वापरू शकता. बघा अशा पद्धतीने मस्त असा तडका बनवून घेतलेला आहे. आता हा आपल्याला तडका आपल्या जी चटणी बनवून घेतलेली आहे त्यामध्ये घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. बघा छान अशी मस्त वड्याबरोबर खाण्यासाठी आपली जी चटणी आहे ती बनवून तयार झालेली आहे. बघा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. त्यानंतर आपण आता साबुदाणा वड्याची तयारी करणार आहोत. बघा साबुदाणा घेतलेला अगोदरच मी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे. बघा मस्त असा मऊसूत साबुदाणा भिजलेला आहे आणि अगदी असा मोकळा-मोकळा साबुदाणा आहे बघा. मस्त असा आपल्याला साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे अशा पद्धतीचा. बघा आता यामध्ये बघा आलू घेतलेले आहेत. आता 2 आलू घेतलेले आहेत. 3 आलू घेतलेले आहेत. पण यामध्ये मी 2च आलू उकडून घातलेले आहेत. बघा अशा पद्धतीने किसून घ्यायचे म्हणजे आपल्या जे वड्यांना आहे ना छान असं बाइंडिंग येतं. तसे कुचकरून जर घातले तर कुठं-कुठं आलू जो आहे ना तो अख्खा राहतो. त्यामुळे आपल्या जे वडा आहे त्याला व्यवस्थित बाइंडिंग येत नाही. बघा अशा पद्धतीने मस्त जे आपले आलू आहेत ते आपल्याला किसून घ्यायचे आहेत. बघा व्यवस्थित जो आलू आहे तो किसून घेतलेला आहे मी. त्यानंतर बघा आता 1 वाटी साबुदाणा आपलं शेंगदाण्याचं कूट घेतले. शेंगदाणे छान भाजून घेतलेले आहे आणि त्याची जाडसर अशी भरड मी करून घेतलेली आहे. बघा कढीपत्ता घेतला. कढीपत्ता छान बारीक कट करून घेतलेला आहे आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या त्यासुद्धा बारीक व्यवस्थित कट करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर 1 चम्मचच्या जवळपास मी यामध्ये जिरं घातलेलं आहे. अर्ध लिंबू यामध्ये मी लिंबाचा रस घातलेला आहे. त्यानंतर बघा यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. बघा आता सर्व साहित्य आपल्याला छान असं आता मिक्स करून घ्यायचं आहे बघा. व्यवस्थित त्याला छान वळेला बाइंडिंग येण्यासाठी बघा व्यवस्थित आपल्याला हे सर्व मिश्रण आहे ते आपल्याला हाताने व्यवस्थित असं चुरून घ्यायचं आहे. बघा आता साबुदाणा झाला, तो साबुदाणा आपल्याला पूर्ण 1 वाटी जर घेतला, तर त्या अर्ध्या वाटीमध्ये आपल्याला काय घ्यावं लागतील, त्याचे अर्ध्या प्रमाणामध्ये आलू आणि त्याच्या आलूच्या अर्ध्या प्रमाणामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट घ्यावं लागेल बघा. 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं होतं, ते व्यवस्थित मी यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं छान दाबून-दाबून व्यवस्थित मिक्स करायचं, म्हणजे सर्व एकजीव हे मिश्रण आपलं तयार होईल. बघा अशा पद्धतीने छान असं तयार झालेलं आहे. हाताला तेल लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने सर्व जे वडे आहेत ते आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. बघा अशा पद्धतीचे वडे आपल्याला छान असे बनवून घ्यायचे. मिश्रण आपल्याला असं घट्टसर ठेवायचं. त्यामुळे आपलं तेलामध्ये जे आहे ना वडे आपले पुरीसारखे सुद्धा होतील नाही, छान असे कडक होतील आणि मस्त असे तळले जातील. आणि आलू घालताना ते सुद्धा कमी घालायचं, कारण की आलूचं प्रमाण जर जास्त झालं तर आपले जे वडे आहेत ते गिळगिळ लागतात. तर बघा अशा पद्धतीचं मस्त असं आपल्याला जे मिश्रण आहे त्याचे आपल्याला संपूर्ण वडे आपल्याला बनवून घ्यायचे आहे. बघा यामध्ये आपण जे हे घातलेलं आहे कढीपत्ता आणि हिरवी मिरची ते सुद्धा आपल्याला बारीक करून घालायची आहे. म्हणजे आपले वडे आणि व्यवस्थित अजिबात असे तुटत वगैरे नाही. छान पद्धतीचे मस्त असे आपले संपूर्ण वडे आपल्याला बनवून घ्यायचे आहे. अशा पद्धतीचे वडे तुम्ही फ्रिजमध्ये बनवून जर ठेवले आणि ज्यावेळेस लागतात त्यावेळेस थोडंसं फ्रिजच्या बाहेर काढून ठेवल्यानंतर लगेच तुम्ही तळायला घालू शकता. बघा मस्त असे संपूर्ण वडे मी बनवून घेतलेले आहेत. बघा एवढ्या मिश्रणामध्ये बघा भरपूर असे वडे झाले होते. त्यानंतर बघा आता कढई घेतलेली आहे. कढईमध्ये तेल घालून आपण तेल छान आपल्याला असं कडक तेल तळायला करून घ्यायचं आहे. सुरुवातीला बघा 2 वडे घालायचे, कारण की सुरुवातीला जे वडे आहेत ते कढईला चिटकू शकतात. तर त्यामुळे सुरुवातीला 2 वडे मी घालून घेत आहे. बघा आता अशा पद्धतीने संपूर्ण जो वडा आहे छान असा एका बाजूने झाल्यानंतर आपल्याला अलट-पलट करून घ्यायचे आहेत. बघा मस्त असे आपले जे वडे आहेत ते झालेले आहेत. आणि याच पद्धतीने दुसरी बॅच सुद्धा आपण आता तळून घेणार आहोत.
बघा हे जे वडे आहेत ना, अजिबात असं तेलसुद्धा पिलं नाही. मस्त असे छान झालेले आहेत. मिश्रण घट्टसर असलं ना, तर ते वडे आहे ना, आपलं तेल कमी पितात. मस्त छान असे कमी तेल पिणारे आपले वडे बनवून तयार झालेले आहेत. बघा अशा पद्धतीने मस्त अलट-पलट करून सर्व बाजूनी तळून घ्यायचे. त्यामुळे एक मस्त आतमध्येपर्यंत छान असे वडे जे आहेत, मस्त कुरकुरीत तयार होतात. बघा अशा पद्धतीने मस्त असे वडे जे आहेत, 2 ते 3 बॅचमध्ये मी तळून घेतलेले आहेत. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे. बघा आता संपूर्ण असे मी वडे जे आहेत ते तळून घेतलेले आहेत. तर चला तर आपण आता डिशमध्ये घेऊया. बघा संपूर्ण जे वडे आहेत ते आपण आता डिशमध्ये घेणार आहोत. बघा पाहू शकता आपण मस्त असे सोनेरी रंगावरती हे वडे मस्त तळून घेतलेले आहेत. त्यानंतर बघा आपण जे बनवलेली शेंगदाण्याची चटणी आहे ते सुद्धा आपण घेऊया. बघा मस्त असे वडे झालेले. एक वडा तुम्हाला मी खाऊन सुद्धा दाखवत आहे. बघा मस्त असा वडा झालेला आहे आपला. उपवासासाठी तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचा साबुदाणा वडा नक्की ट्राय करून बघा. खूप छान होतात. संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.